काही नाही बरं कारण आमच्या राजकारणामध्ये लगेच जिंदाबाद म्हणून काही जाहीर करताना असले माननीय अधिकारी, कर्मचारी बांधव, उपस्थित बंधू आणि भगिनी, यवतमाळ जिल्ह्यात विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा महसूल महोत्सवाचं निस्तर माझ्या हातानं उद्घाटन झालं असं सुरुवातीला मी जाहीर करतो। आणि आज पांढऱ्या फुलाची नगरी म्हणून खऱ्या अर्थानं ओळखल्या जाणाऱ्या माझ्या यवतमाळ जिल्ह्याच्या ठिकाणी खर तर अमरावती विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2026 या 3 दिवसीय महोत्सवाचं उद्घाटन करताना मला मनापासून या ठिकाणी आनंद होतो आहे। या महोत्सवाच्या कालावधीमध्ये आयोजित विविध स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं महसूल सेवक कोतवाला पासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत संपूर्ण महसूल परिवार एकत्र आलेला आहे। आणि या खऱ्या अर्थानं उपक्रमाचे किंवा या कार्यक्रमाचं मोठं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे। आता जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांच्या मनोगतामध्ये उल्लेख केला की शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनाची जेव्हा आपण अंमलबजावणी करत असतो आणि कायदा सुव्यवस्था असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, वेगवेगळ्या निवडणुका आहे, जनतेशी आपला सतत संपर्क आहे आणि आता आपल्याला जनगणनेचं सुद्धा मोठं आव्हान आहे। अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडून महसूल विभाग या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने जेव्हा काम करतो तर नेहमीच कामाचा मोठा ताण आमच्या सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर असतो। या सर्व दगदगीतून खऱ्या अर्थानं थोडासा विरंगुळा मिळावा, शरीर सुदृढ राहावे, आपलं मन प्रसन्न राहावं आणि आपण ज्या काही जबाबदाऱ्या सातत्यानं पार पाडत असतात त्याची कार्यक्षमता अधिक बळकट व्हावी या उद्देशानं खऱ्या अर्थानं आता देशमुख साहेबांनी उल्लेख केला की सुरुवातीला यवतमाळ पासून याची सुरुवात झाली, त्याच्यानंतर विभागीय स्तरावर झाली, नंतर राज्य स्तरावर झाली आणि सातत्यानं या सर्व स्पर्धाचं वेगवेगळं आयोजन महसूल विभाग करत असते। मी आता जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी सांगत होतो की थोडासा उशीर झाला, डिसेंबर महिन्यामध्ये थोडीशी थंडी असली आणि स्पर्धा असल्या तर त्याचं खऱ्या अर्थानं फार चांगलं वातावरण असल्यामुळे अजून चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन आणि चांगल्या पद्धतीचं क्रीडाचं अनेक गोष्टी करता येतात। मला सांगताना खऱ्या अर्थानं या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की खेळ हे आपल्याला खऱ्या अर्थानं शिस्त, संघभावना, संयम, परस्पर आदर्श हे सर्व गोष्टी या खेळाच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या माध्यमातून या ठिकाणी शिकवतात। आता देशमुख साहेबांनी आमच्या सर्व अधिकारी कर्मचारी बांधवांकडून अपेक्षा व्यक्त करताना एवढंच सांगितलं की जो कर्मचारी खिलाडी वृत्तीनं खेळतो तोच खिलाडी खऱ्या अर्थानं खेळाडू काम करताना सुद्धा अधिक संवेदनशील आणि अनेक गोष्टींना तो परिपूर्ण असतो, नेहमी पॉझिटिव्ह असतो आणि वेगवेगळ्या समस्या कितीही मोठं संकट आलं तरी तो चांगल्या पद्धतीनं हाताळू शकतो। आणि म्हणून मला आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि सदिच्छा देत असताना एवढंच या ठिकाणी म्हणायचं आहे की या स्पर्धा केवळ स्पर्धा नाही तर प्रशासन खऱ्या अर्थानं अधिक सक्षम करण्यासाठी, जनतेला चांगल्या पद्धतीने सुविधा मिळण्यासाठी हा महत्वाचा प्रयत्न या ठिकाणी महसूल अधिकारी आणि कर्मचारी किंवा महसूल प्रशासन करत आहे। संपूर्ण महसूल परिवार एक दिलानं नियोजनपूर्वक उत्साहानं या महोत्सवाच्या यशासाठी खऱ्या अर्थानं बक्षी साहेब आहेत। मी तर वेळेवर आलो पाहिजे म्हणून बक्षी साहेबांनी कालपासून खऱ्या अर्थानं मला स्वतः 3 वेळा म्हणजे मी थोडस विचार होता माझा मुंबई जायचा, पण बक्षी साहेबांचा एवढा आग्रह आहे की मी म्हणलं आता आपल्याला जावंच लागेल म्हणून आज
मी सुद्धा वेळेवर उपस्थित राहिलो. त्यामुळे जे काही आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अतिशय सुंदर आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा सांगितलं की कुठेही आम्ही आयोजनामध्ये कमी पडलो नाही. तरी मात्र काही थोडस राहिलं असेल तर ती सुद्धा काळजी आम्ही घेऊ. स्पर्धेच्या काळामध्ये खेळीमेळीचं वातावरण असणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करताना काही गैरसोय झाली असताना आपल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आपल्या सर्वांना या ठिकाणी अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा या ठिकाणी पार पाडायच्या आहेत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नवचैतन्य या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे. महसूल विभाग खऱ्या अर्थानं मी सुद्धा महसूल राज्यमंत्री होतो. मी सुद्धा राज्य सामन्याच्या वेळेस 3 दिवस तिथे राहायचो पुण्याला. मला माहित आहे की अतिशय महत्वाचा विभाग म्हणून आपण महसूल विभागाकडे या ठिकाणी पाहतो. आज शासनाचा मुख्य विभाग कोणता असेल तर महसूल आहे. आणि म्हणून शासनाचा कणा असलेला हा विभाग अधिक ऊर्जावान व्हावा आणि या ठिकाणी अजून सक्षम व्हावा हीच खऱ्या अर्थाने या स्पर्धेची फलश्रुती असली पाहिजे. मी नेहमी जिल्हाधिकाऱ्याला म्हणत असतो की आज आम्ही शासनाच्या मध्ये काम करत असताना शासनाचा प्रतिनिधी म्हणून अनेक वेळा कॅबिनेट मध्ये चर्चा होते आणि अनेक वेळा संबंध असो नसो परंतु महसूल विभागावर जबाबदारी देण्याचं भर अर्थ नेहमी राहत असतो. कारण आम्हाला खात्री आहे की महसूल विभागाकडे दिलेली जबाबदारी ही अतिशय चोखपणे पार पाडल्या जाते. आणि म्हणून या महसूल विभागाबद्दल खऱ्या अर्थानं आम्हाला सर्वांना शासनातल्या सर्व मुख्यमंत्र्यापासून सर्व मंत्र्याला खऱ्या अर्थानं अभिमान आहे. आणि म्हणून मी सर्व सहभागी अधिकारी कर्मचारी यांचं मनपूर्वक या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरावर सुद्धा आमचा विभाग नावलौकिक केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना आम्ही खरं तर SP साहेबांना सांगत होतो पहा तुमच्या पोलिसामध्ये शिस्त नाही तर आमच्या महसूल अधिकाऱ्यामध्ये काय परेड जबरदस्त जाईल की मला विश्वासच वाटत नव्हतं. एवढी जोरदार परेड आमच्या या अमरावती विभागातल्या 5ही जिल्ह्यांनी या ठिकाणी केलेली आहे. खरं तर सर्वच परेड एवढ्या चांगल्या होत्या की आता त्याच्यामध्ये मला सांगितलं की त्याच्यामध्ये कोणी चांगलं केलं कोणी नाही केलं आता हे असं ठरवता येत नाही. परंतु माझं काही मत नाही, हे मागून आलेलं नाही. माझं या ठिकाणी केलेलं आहे. तरी यामध्ये आपण 3 यांना काय म्हणतो 3 लोकांना 3 जिल्ह्याला क्रमांक दिलेला आहे. आणि थर्ड मध्ये शेवटी अमरावती कलेक्टर ऑफिस हे आलेलं आहे. दुसरं डिव्हिजन कमिशनर ऑफिस शेकडवर आलेलं आहे. आणि माझं काही नाही बघ एवढं कारण आमच्या राजकारणामध्ये लगेच जिंदाबाद म्हणून काही जाहीर करताना कलेक्टर भीती वाटते. मग यवतमाळ नंबर 1 यांनी घेऊन टाकलं असं नाही. खरोखर कलेक्टर साहेब ग्राउंडचा फायदा झाला आपल्याला आणि मिलिटरीच्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केल्यामुळे यवतमाळनं चांगलं प्रदर्शन परेडमध्ये दाखवलेलं आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो. धन्यवाद. जय हिंद.